हरेश स्क्रीनवर दिसतोय हरेश सर मास्टर मध्ये सुद्धा पदार्पण झालेलं आहे त्यांचं तेच आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत. हरेश मांगेला परफॉर्मन्स आज बघायला मिळणार आहे. नारंगी संघ आहे स्टायलो आहे डॉली फॉर 5 नंबरचा जर्सी प्रदान केलेला. बाबू आहे इथे 7 नंबर जर्सी. राजा 18 नंबर जर्सी. नौखे खेळाडू परंतु परफॉर्म करणारे खेळाडू पाहायला मिळतात. माझी जागा घेतली भाऊ हरेश मांगेला. शांताराम घरतची जागा घेतली आहे किपिंग मध्ये. त्यांना बाहेर काढून टाकलं टीम मधून. तेच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात हरेश मांगेला. भरत भाऊ काय बोलाल. उत्तम दर्जाचा यष्टी रक्षक आहे तो. भरपूर त्याच्या मॅचेस पहिल्यांदा चर्चित आहे. हा जो खेळाडू आहे ज्याला हरेश सर म्हणून ओळखलं जातं आणि भरपूर चर्चेत आहे. चर्चा है पर खर्चा नहीं है ना उनका. खर्चा तो होना चाहिए ना अपने ऊपर. क्षेत्ररक्षण लावलं जाते. सामना चालू होईल लगेचच का शंका नाही. गोलंदाजी मार्कवर आहे सनी. किरण 11 वर्ष एनसीसीबी असा सामना 3 षटकाचा सामना असणार आहे. पहिला चेंडू हाताळणार आहे. राऊंड विकेट गोलंदाजी करणार आहे सनी आणि फलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय दुर्वेश आणि किरण ही जोडी. पहिला चेंडू सुरेख चेंडू थोडासा मनगटाचा वापर करून चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. आमक्षण वरून असताना मस्तच पद्धतीने हाताळला गेला हा चेंडू. जो चेंडू ड्राईव्ह करताना प्रयत्न केला गेला इथे दुर्वेश यांच्याकडून मात्र तो बॅटच्या इनसाइड एजला लागला आणि विकेट किपर जे आपल्याला पाहायला मिळतात हरेश यांच्याकडे हा चेंडू जाऊन सोपावला गेला थांबला गेला. इथे इतकी मोठी शांताराम घरत साहेब खाण आहे पंढरे आहे क्रिकेटचे आणि इथून अनेक रत्न तयार झालेत नारंगीकडून. इथे कदाचित असं वाटतंय मला शांताराम घरत साहेब की आपण जास्त स्तुती केली की काय या गोलंदाजाची त्याच्यामुळे थोडंसा लय मात्र या ठिकाणी बिघडली गेली. सनी है तो कहानी है ना भाई. सनी है तो कहानी है. ट्युरी स्पोर्ट्स आणि व्हाईट टायगर टीम कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. ट्युरी स्पोर्ट्स आणि व्हाईट टायगर टीम कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी आपण लगेच यायचं आहे. पुढची मॅच असणार आहे ट्युरी वर्सेस व्हाईट टायगर. टायगर जिंदा आहे सामन्याकडे वळतोय. हा चेंडू ड्राईव्ह केला जातो. अक्षय क्षेत्ररक्षण करताना जर्सी नंबर 18 एक धाव येते. दिन्या मांगेलाची कनाडी कोयती पण आहे याच्यामध्ये ती पण बघायला मिळेल आपल्याला स्क्रीनवर दिसणार आहे. महेश यांचा सुपुत्र आहे तो. धावसंख्या पोहोचली असताना मात्र पहिलं षटक चालू आहे. 2 वर चेंडू हाताळले गेले. 2 एक अतिरिक्त चेंडू हाताळला गेला ज्यामध्ये एक धाव सुद्धा आली होती. सनी गोलंदाजी मार्क आपल्याला पाहायला जतीन मांगेला आलेला आहे. बरेच महिने आपल्या इंडियाच्या बाहेर होते ते आणि ते आता पोहोचलेत आपल्या घरी आणि आज मॅच खेळताना सामना खेळताना दिसत आहेत. जतीन मांगेला ज्याचं नाव निश्चितच उल्लेख करेन. लेदरचे मोठे खेळाडू चांगले गोलंदाज चांगले फलंदाज इंटरनॅशनल प्लेयर आहे. म्हणजे शांताराम घरत साहेब असं म्हणतात की इंटरनॅशनल खेळाडू आहेत असे म्हणतायत. बघूया त्यांचा खेळ आपण. खरोखरच गोलंदाज पुन्हा मात्र काय गोलंदाजी सुरू आहे. खरोखर अप्रतिम गोलंदाजी सुरू आहे गोलंदाजाची. यावेळेस जागा बनवले आडव्या बॅटनं ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू थांबणार नाहीये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणताही नव्हता. चेंडू सीमारेषा पार. हा मिळेल चौकार 4. आता गळ्याला गेली होईल नंतर दुपारनंतर स्वतःची गेली होईल. गाणं पण बरं लावलं जाते. दुपारचं सत्र आहे थोडंसं. आज क्रिसमसचा दिवस आहे सुट्टीचा दिवस आहे आणि ह्या दिवशी निश्चितच प्रेक्षक वर्ग आनंद घेतील यात काही शंका नाही. भरत भाऊ सगळ्यांची पळत बऱ्याच जण फक्त तुमच्या नारंगी गावाचीच नाही इतर गावातील देखील लोक आहेत. विरार डोंगरपाडा मारंबरपाडा पंचकृषीतील लोक आज नारंगीच्या ग्राउंडवर 100% येतील. शांताराम घरत साहेब आज सुट्टी आहे क्रिसमस आणि क्रिसमस इथे मात्र आनंदात साजरी करतील. यावेळेसचा फटका खेळायचा होता मात्र तो फटका फसतोय. काय क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलं.
अक्षय अप्रतिमा कॅच कॅरी गेला. इथे मात्र फलंदाज बाद होतोय त्या ठिकाणी मिस्टर किरण. सिक्सर लगे तो दिल जंपिंग जपांग जंपक जंपक थंपिंग थपांग. दिलेत शांताराम गरज साहेब. सुमित सारखा खेळाडू, त्यानंतर थॉमस दायस सारखा खेळाडू, त्याच्यानंतर म्हणायचं गेलं प्रशांत गरज सारखा. या प्रशांत गरज जयू हे अंडरआर्म क्रिकेट मधूनच हे खेळाडू पुढे. त्याच्यामुळे अंडरआर्म क्रिकेटनं एक चांगला प्लॅटफॉर्म मी म्हणेन टेनिस क्रिकेटला दिलाय. आणि आजच्या घडीला त्या क्रिकेटला खूप महत्त्व आहे. असेच खेळाडू आज आपल्या महाराष्ट्राचं नेतृत्व करताना दिसतात. आपला वैयक्तिक गुणवत्ता आपल्यामध्ये स्किल आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करतात वरच्या दर्जाला. तेच पाहायला मिळतंय. समोरचा संघ नारिंगी संघ फलंदाजी क्षेत्ररक्षण करताना दिसतो. फलंदाजीमध्ये सिंधुदुर्गचा संघ पाहायला मिळतो. किरण अलिंग संघाचं नाव इथे आहे. पहिला गडी बाद होताना दिसतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली असताना मात्र 6 या धावसंख्येवर पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. चुकतोय थोडासा आणि हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. षटक पूर्ण होतं पहिलं. धावसंख्या स्थिरावली असतात 6 वर. चांगलं षटक हाताळलं गेलं. कौतुक असेल सनी या गोलंदाजाचं, कारण अप्रतिम स्पेल आपण त्याचा पाहिला. एकही मोठा फटका नाहीये. निव्वळ 6 धावा आणि 1 विकेट देखील त्यांनी प्राप्त केली. म्हणजे शांताराम गरज साहेब एक सफळ हे षटक आपण पाहू शकाल. एक सफळ गोलंदाज आपण सनी यांना पाहतोय. षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवर हाताळण्यासाठी आपण गोलंदाज पाहतोय मिस्टर जतीन मांगेला. काय म्हणाल खास करून शांताराम गरज साहेब या गोलंदाजाच्या विषयी? जॅक या नावानं प्रसिद्ध आहेत आणि मयूर मांगेला यांचे मोठे बंधू आहेत. काय म्हणाल या गोलंदाजाच्या विषयी? नक्की निश्चितच यांच्या गोलंदाजावर मी लेदरला विकेट किपिंग केलेली आहे. एक सुरेख गोलंदाज. स्वतःच मनगडाचा वापर करण्याचा जो त्यांच्याकडे हातखंड आहे ना, हा वेगळ्या पद्धतीचा. डावखुरा जर फलंदाज आला तर त्याला थोडंसं नाचवण्याचा प्रयत्न होईल यात काही शंका नाही. मात्र आता बघायला लागेल कशा पद्धतीने गोलंदाजी करतात. जतीन मांगेला बरेच दिवस बाहेर होते इंडियाच्या, आलेले आहेत. आता 2-4 दिवस आजारी होते, पण आज ते खेळण्यासाठी इथे उपलब्ध आहेत आपल्या NCC नारिंगी संघामध्ये आणि ते पाहायला मिळतात गोलंदाजी एंडमध्ये. जतीन चांगला स्पेल पाहायला मिळतोय. खरोखर ज्याप्रमाणे शांताराम गरज साहेबांना म्हटलं की अनेक बॅटर्सना हा नक्कीच आपल्या त्या बोटांच्या जादूनं नाचवेल, आणि त्याप्रमाणे ते पहिला चेंडू आपण पाहिला तर चांगल्या पद्धतीने हाताळला गेला. भरपूर वर्ष बाहेर होते, म्हणजे इंटरनॅशनल खेळाडू आपण म्हणू शकतो. जतीनच्या विषयी म्हणायचं गेलं तर इंटरनॅशनल खेळाडू आपल्याला या ठिकाणी जॉबच्या संदर्भात शिपवर असतात ते, आणि निश्चितच वेळ देतात आम्हाला खेळण्यासाठी, आणि तोच वेळ आज पाहायला मिळतो नारिंगी संघासाठी. गोलंदाजी वाईटचा इशारा येतोय आणि अतिरिक्त धाव इथे स्कोरिंग कार्डमध्ये येते. आखोटेबाचा चेंडू उचली घेतोय आणि इशारा पंच करत असताना रामचंद्र मांगेला वाईटचा इशारा. 1 धाव वाढली जाते, जी धाव संख्या जाऊन पोहोचते 7 वर. पण जतीनच्या विषयी शांताराम गरज साहेब जर म्हणायचं गेलं तर या मुलाला किती ओढ आहे. गणपत बाबूराव पाटील चषक खेळण्याची बाहेरच्या देशातून खास तो थेट नारंगी इथे पोहोचलाय ही स्पर्धा खेळण्यासाठी. अजून त्याचं कौतुक निश्चित असेल. त्यांचे बंधू मयूर मांगेला एक मोठे बलाढ्य क्रिकेटर NCC नारिंगी संघाचे. त्यांचे वडील ज्यांचं नाव पठाण, जनार्दन मांगेला पठाण, हा क्रिकेटर खूप कमी लोकांनी बघितला असेल. मात्र त्याच्यासारखा क्रिकेटर या नारिंगीत होणे शक्य नाही. एवढा मोठा बलाढ्य क्रिकेटर होता, आणि त्यांचेच 2 सुपुत्र आज NCC संघासाठी खेळताना दिसतात. ही अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी सुद्धा. नक्कीच, म्हणजे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून कुठेतरी NCCच्या त्या क्रिकेटला मी म्हणेल हातभार लावण्याचं काम या दोन्ही मुलांना केलंय. कौतुकाची गोष्ट आहे. मयूर मांगेला नो डाऊट वन ऑफ द ग्रेट प्लेअर, आणि खरोखरच जतीनच्या विषयी भरपूर काही माहिती मिळाली गेली या ठिकाणी. कारण भरपूर वर्ष बाहेर असतोय, मात्र कुठेतरी आज तो वेळ आपल्या या गावातील संघाला देतोय आणि गावाच्या क्रिकेटला देतोय. हे खूप महत्वाचं आहे. धावसंख्या फलकावर 7 आहे. 1 विकेट पडला आहे, तो म्हणजे किरण 11 या टीमचा. शूज कदाचित त्या ठिकाणी चेंज केली गेली, कारण एक तर आपण मातीच्या विकेटवर खेळतोय आणि तुमची जी खास करून शूजची जी ग्रीप आहे ती देखील शांताराम गरज साहेब खूप महत्वाची आहे. कारण इतकी मोठी स्पर्धा आपण खेळतोय, कुठलीही स्पर्धा असू द्या, आपण युनिफॉर्मला खर्च करतोय, आपण बॅटला खर्च करतोय, मग आपण शूजला का खर्च करू शकत नाहीयेत. फटका चांगला आहे, पूर्ण फोर्सने खेळला होता, मात्र प्रयत्न देखील तितकाच चांगला पाहायला मिळाला.
कॅच जरी ड्रॉप झाला मात्र एफर्ट अफलातून त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अंतिम क्षणी तो कॅच ड्रॉप होतो शांताराम गरज साहेब. कनाडी कोयती झेल सोडलाय, स्लिप झाले, झेल सुटला गेला, गडी बाद झाला असता मात्र नाही, तिथे राहून गेला फलंदाज. ग्रीपचा जो विषय घेतला निश्चितच ग्रासिंग विकेट आहे, टर्फ विकेट आहे, आपल्या पायाचे ग्रीप चांगले असणं गरजेचं आहे. निश्चितच इथे स्टड वापरायला बंदी आहे, ह्या कारणास्तव ग्रीप चांगले असणं गरजेचं आहे. लेदरला स्टड वापरू शकतो मात्र इथे टेनिसला स्टड वापरायला बंदी आहे, ह्या कारणाचं चांगले ग्रीप असणारे शूज घालणं, परिधान करणं गरजेचं आहे. आणि तोच आता बदल केला गेला होता आदल्या चेंडूच्या आधी. सामन्याकडे वळतोय सुरेख चेंडू, खोलवर टप्प्याचा, एक धाव येईल यात का शंका नाही. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो पाहायला मिळतोय. इथे मिस्टेक होते, चूक होते इथे जतीन यांच्याकडून. आणि एक अशा 2 धावा येताना दिसतात, ज्या 2 धावा संघासाठी फायदेशीर असतील. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 वर. दुसरं षटक चालू आहे, दुसऱ्या षटकातील चेंडू होताना दिसतात. 3 धावसंख्या 10 आणि गडी बाद क्रम पाहायला मिळतो तो 1. किरण 11 संघ सिंधुदुर्ग ह्या संघाचा. सिंधुदुर्ग क्या बात आहे. पहा विचार लाईव्ह टेलिकास्ट मध्ये जे प्रेक्षक आहेत ते देखील विचार करत असेल इतक्या लांबून हा संघ इथे आलाय. खरोखरच हेच तर वैशिष्ट्य आहे. लक्षात ठेवा, नारंगी ग्रामस्थ मंडळ नारंगी ही जी आपण स्पर्धा पाहतोय त्या स्पर्धेचं हे वैशिष्ट्य आहे. ऑन साईडला खेळायचं होतं मात्र बॅटचा टो लागतोय, चेंडू ऑफ साईडला निघून येतो. मिड ऑफ रिझन मध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं, 1 धाव फक्त इथे मिळेल. मग अशी आपण पहिला जतीनच्या विषयी थोडासा अग्रेसिव्ह झाला होता, काही आवश्यकता नव्हती हिट करण्याची, कारण 1 धाव ती वाचवता आली असती. आता ते घडलं मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या फलकावर झाली आहे ती म्हणजेच 11. षटक क्रमांक 2 शांताराम गरज साहेब. दुसरं षटक चालू आहे, 5वा चेंडू हाताला जाईल. धावसंख्या हळूहळू वाढताना दिसते, 11 धाव होताना दिसतात. जतीन मंगेला परत एकदा गोलंदाजी मार्ग पाहायला मिळतोय. ड्राईव्ह केला जातोय, चांगला चेंडू ऑफ साईडला. हेमेंद्र मंगेला क्षेत्ररक्षण करताना दिसतोय, चांगला थ्रो. परत एकदा जतीन मंगेला चुकतोय आणि अवांतर धाव ही पाहायला मिळते ओव्हर थ्रोच्या रूपाने. 1 परत एकदा 2 धावा 1+1 पाहायला मिळतात. 2 धावा संघासाठी 13वर नेऊन ठेवते संघाला. दुसरा षटक चालू आहे, 5 चेंडू नंतर भरत भाऊ धावसंख्या जाऊन पोहोचते 13. गोलंदाजी चांगली होत आहे, क्षेत्ररक्षण देखील चांगलं होत आहे. क्षेत्ररक्षकाचा थ्रो जो आहे तो थ्रो गॅदर करताना कुठेतरी जतीनला मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय तर त्रास होतोय असं मला वाटतंय. 2 वेळा चुकी केली जतीनना, नाहीतर कदाचित ही धावसंख्या आणखीन कमी होऊ शकली असती. धावसंख्या 13. एक शांताराम गरज साहेब या मैदानाचं एक वैशिष्ट्य आणखीन जर सांगायचं गेलं, चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू यावेळेस पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. किरण 11 या टीमची धावसंख्या आहे 1/13. शांताराम गरज साहेब, या मैदानावर जो कोणता खेळाडू येईल, जो कोणता प्रेक्षक येईल तो उपाशी जाणार नाहीये. ही 100% सगळ्या प्रकारची सुखसोयी, मी म्हणजे सगळ्या प्रकारच्या सुखसोयी या नारंगी ग्राउंडच्या जवळपास आहेत. नक्की स्टॉल आहेत. महिला बचत गटाचे 5, 1, 2, 3, 4 स्टॉल आहेत महिला बचत गटाचे. त्यानंतर आमचा एक NCCचा कॅन्टीन आहे. त्यानंतर बाहेर 1-2 कॅन्टीन्स आहेत. म्हणजे निश्चितच जेवणा खाण्याची सोय इकडे झालेली आहे, फक्त खिशात पैसे ठेवणं गरजेचं आहे. सामन्याकडे वळतोय, चांगली गोलंदाजी. 2 षटकं पूर्ण होत असताना धावसंख्या 13वर जाऊन पोहोचले. तिसरं षटक घेऊन येण्याचा प्रयत्न करणार जय. वैयक्तिक पहिला संघाचा तिसरं षटक जय यांच्याकडे हा चेंडू सोपावला गेलेला आहे. अजून एक खेळाडू पाहायला मिळतो स्क्रीनवर, बंधू पाटील. आज मास्टरचा खेळाडू आहे परंतु आज खेळताना दिसतो ह्या संघामध्ये. हा खेळाडू सुद्धा धमाका करेल यात काही शंका नाही फलंदाजीमध्ये. नक्कीच नक्कीच. जयच्या विषयी म्हणायचं गेलं तर खूप चांगली माहिती मिळते की उभरता सितारा NCC नारंगीचा, आणि कालच्या दिवसामध्ये तो आपल्या महत्वाचा जो संघ आहे NCC नारंगी A चा संघ, त्या संघाला वेळ देऊ शकला नव्हता. मात्र NCC B टीमला वेळ देतोय. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न होता, फटका फसतोय त्या ठिकाणी आणि पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करतोय मिस्टर जय. अनिकेत बॅक टू द पॅव्हलियन, आउट. जय हा गोलंदाजी करताना दिसतो. झेल टिपला गेला करण याने.
यंगस्टर टीम पाहायला मिळते नारिंगी संघाचे. उभरते नौजवान म्हणायला हरकत नाही. पुढच्या पिढीमध्ये ह्यांचं नाव लौकिक होईल आणि निश्चितच आपली गुणवत्ता आहे, आपल्यामध्ये जो स्किल आहे तो दाखवण्याचा वारंवार प्रयत्न करतात ह्या मैदानात आणि निश्चितच त्याच प्रयत्नाचं आम्ही कौतुक करताना दिसतोय वारंवार समालोचक कक्षाकडून. भरत भाऊ, नारंगीचं भविष्य म्हणू शकतो, नारंगीच्या क्रिकेटचं भविष्य या मुलांच्या हातामध्ये आहे. शांताराम घरत साहेब सुरेख चेंडू ऑफ साईडला खेळतोय. जतीन मांगेला क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. एक धाव पूर्ण. दुसरा चेंडू हाताळला गेला. शेवटच्या षटकातील धावसंख्या 1 ने वाढते, जी धावसंख्या 1 ने जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. संत अशी सुरुवात पाहायला मिळते. मात्र 4 चेंडूचा खेळ फक्त बाकी असताना एखादा चौकार एखादा षटकार येणं गरजेचं आहे. मी म्हणेन या सिंधुदुर्गच्या किरण 11 संघाला तो प्रयत्न करायला हवा, त्या प्रयत्नानिशी असायला हवा. तो होतोय का नाही हे निश्चितच पुढच्या 4 चेंडूमध्ये दिसेल आपल्याला. प्रयत्न करावाच लागेल. 20च्या पलीकडे एक चांगली फाईट स्कोर उभारावा लागेल या टीमला. फटका पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळतो. ऑन साईडला डीप लॉंग ऑनला प्रोडक्शनला फिल्डर त्या ठिकाणी आहे. थोडंसं मिसफील्ड झाला होता, फंबल झाला होता, मात्र कॉलिंग त्या ठिकाणी चुकीची पाहायला मिळाली. कॉलिंग व्यवस्थित नव्हती, या कारणास्तव मात्र आणखीन एक विकेट त्या ठिकाणी पडली जाईल किरण 11 या टीमची. आउट. समीर बाद होतो या ठिकाणी. एक धाव समीरने केली होती. धावसंख्या आपल्याला स्कोरबोर्डवर शांताराम घरत साहेब कमी पाहायला मिळते. याचं कारण गोलंदाजी चांगल्या प्रकारे आपण पाहतोय नारंगी या टीमची. ऑन साईडला पुन्हा एकदा चांगला फटका. मिड विकेटला प्रोडक्शनला फिल्डर त्या ठिकाणी आहे. जय चांगलं क्षेत्ररक्षण. सनी आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगला थ्रो. क्या बात आहे. उभरते सितारे यांना का म्हणतायत, ही आताची पिढी आहे, यंग पिढी आहे, यंग जनरेशन आहे. हे जवळपास नारंगीचं मी नारंगीच्या क्रिकेटचं भविष्य आहे आणि चांगल्या प्रकारे भविष्य खास करून शांताराम घरत साहेब दिसते मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच चांगले खेळाडू पाहायला मिळतात. पुढच्या पिढीला हे खेळाडू आपलं नाव लौकिक करतील आज काही शंका नाही. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र चेंडू बॅट चेस घेऊन शॉट फाईन लेग क्षेत्राकडे जातोय. एक धाव पूर्ण होतोय. बंधू पाटील क्षेत्ररक्षण करतोय. एका धावेने संघाला नेऊन ठेवलं जातंय 18 या धावसंख्येवर. अजूनही 2-1 चेंडूचा खेळ बाकी असताना जय डावखुरा गोलंदाजी मार्क थोडासा चेंडूला वळवताना दिसतोय. शेवटचा चेंडू असणार आहे तिसऱ्या षटकातील या स्पर्धेतील पहिल्या इनिंग्स मधला. फुल टॉस चेंडू. नोचा इशारा येतोय आणि हा नोचा इशारा सुद्धा 1 धाव देऊन जाणार आहे. 1 आणि 1 अशा 2 धावा इथे पाहायला मिळतील भरत भाऊ आणि 2 धावानंतर तुम्हाला पाहायला मिळणार तो फ्री हिट सुद्धा. बिमर कधी कधी टीमला बिमार करून जातो, लक्षात ठेवा. असं चित्र आपण अनेकदा पाहिलंय आणि इथे तर मात्र हा शेवटचा चेंडू आहे आणि लायसन्स देखील आहे बॅटरकडे खुला फटका खेळण्याचं. त्याच्यामुळे किती धावा येतील या चेंडूवर. ऑन साईडला पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. डीप लॉंग ऑन वरून फिल्डर येतो. एक धाव तर वेगानं पुन्हा एकदा डबलचा कॉल त्या ठिकाणी दिला जातो आणि या शेवटच्या चेंडूवर मिळतायत त्या 2 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण होतोय. धावसंख्या फलकावर लागली जाते ती 22 आणि 23 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत एनसीसी नारंगी बी टीमला. चला टिवरी स्पोर्ट्स आणि व्हाईट टायगर टॉस झाले का नाही झाली तर नाणेफेक करून घ्यायचे. दोन्ही टीम कॅप्टन रेडी आहेत का त्या ठिकाणी. टिवरी स्पोर्ट्स टिवरी नाणेफेकचा कॉल केला जाणार आहे. आमचे सुरेश भाऊजी, नलिन भाई, हेमंत यांच्या शुभ हस्ते नाणेफेकचा कॉल केला जातोय. टिवरी वर्सेस व्हाइट टाइगर. टाइगर तो है पर व्हाइट भी है. कॉइन स्पिन केला जातोय. टिवरी संघ नाणेफेकीचा कॉल आपल्या बाजूने झुकतोय. त्या अगोदर डीजे कडे जाऊ आणि त्यानंतर लगेचच चालू सामन्यामध्ये दुसऱ्या इनिंग्स मधला जो सामना आहे 3 षटकाचा तो घेण्यासाठी येऊ, ज्याचं समालोचन करतील भरत राऊत. रंगणार आहे नारंगी गावात आणि नारंगी गावातच सामने रंगतायत, लक्षात ठेवा. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 22 धावा
ह्या आपल्याला पाहायला मिळत आहेत फलकावर. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित आपण पाहू शकाल या ठिकाणी. कटआउट आपण पाहू शकाल त्या ठिकाणी. पाटील परिवार पुरस्कृत टेनिस क्रिकेट स्पर्धा आपण पाहतायत आणि खूप जबरदस्त आयोजन नियोजन आणि भरपूर संघांचा प्रतिसाद. खास करून शांताराम गरज साहेब, मी म्हटलं की एखादी स्पर्धेचं आयोजन करणं सध्याच्या घडीला 8 संघ जमवणं खूप कठीण असतं. इथे मात्र 20-22 संघ दिवसाला येत आहेत आणि समोरून येत आहेत. फोन करायची गरज पडत नाहीये. ही खासियत आहे या मैदानाची. मैदानाचा मोह आवरणं मुश्किल होतं म्हणायला हरकत नाही, कारण हे मैदानच असं आहे ज्या मैदानाला बघून प्रत्येक खेळाडूला वाटते, प्रत्येक प्रेक्षकाला सुद्धा वाटते की मला सुद्धा खेळायला मिळेल काय. भले तो प्रेक्षक असला तरी इच्छा बाळगून असतो की कधी वेळ भेटला तर नक्की याच्यात मला खेळायला मिळेल. आणि त्याच कारणास्तव प्रेक्षक वर्ग इथे आपसूक इथे झुकावला जातोय, पोचला जातोय, सामन्याकडे जातोय. लक्ष ठेवलं गेलेलं आहे ते. दोन खेळाडू फलंदाजीमध्ये पाहायला मिळतील आपल्याला. जतीन मांगेला आणि दुसरा खेळाडू आहे तो मनीष. दोन्ही चांगले खेळाडू पाहायला मिळत आहेत आपल्याला. क्षेत्ररक्षण करताना दिसणार आहे किरण 11 संघ सिंधुदुर्ग आणि फलंदाजी करणारा संघ पाहायला मिळणारा ज्यांच्याकडे लक्ष ठेवलं गेलेलं आहे, टार्गेट ठेवलं गेलेलं आहे, आव्हान ठेवलं गेलेलं आहे ते 23 या धावसंख्येचं तो NCC नारिंगी बी संघ आपल्याला पाहायला मिळतोय पिवळ्या जर्सी मध्ये. आणि स्ट्रायकर एंडकडे त्यातलाच एक फलंदाज सलामीवर पाहायला मिळतोय मनीष आणि नॉन स्ट्रायकर एंडकडे पाहायला मिळतोय जतीन मांगेला. न्यू टॅलेंट आहे आणि चांगल्या लयमध्ये हा बॅटर आहे अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली. तर यावेळेस ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी बॅटर्सने केला होता. चांगला चेंडू, पहिला चेंडू चांगल्या रीतीने हाताळला गेला. कौतुक असेल, कारण ज्यावेळेस टार्गेट छोटं असतं ना त्यावेळेस एक चांगली गोलंदाजी अपेक्षित असतं टीम कॅप्टनला. आणि यावेळेस पहिला चेंडू जो हाताळला गेला तो आत्मविश्वास वाढवणारा चेंडू मात्र या गोलंदाजाने हाताळला गेला प्रथमेश कडून. यावेळेस जागा बनवली होती त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील होता, मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ अडवला गेला. फाईन लेग क्षेत्रामध्ये 2 धावा इथे मिळतील. सुरुवात झाली आहे NCC नारंगी बी या टीमच्या खेळीला. अकाउंट ओपन झालं, फाउंडेशनला सुरुवात झाली आहे नारंगीच्या टीमच्या 2 या धावेनं. जतीन आणि मनीष या 2 खेळाडूंना आपण पाहतो शांताराम गरज साहेब. नक्कीच 2 धावा येताना दिसतात. पुढील चेंडू हाताळायचा, धाव खुला गोलंदाज पाहायला मिळतोय. फाईन लेगकडे मारण्याचा प्रयत्न होता, थोडासा फाईन लेग वर याचा फायदा निश्चितच त्याला झाला असता. ह्याच प्रयत्नामध्ये तो स्वतः फलंदाज थोडासा ऑफ स्टीलला येतो, खेळण्याचा प्रयत्न करतोय परंतु हुकला जातोय. हे सुद्धा महत्वाचं आहे. चेंडू इथे खर्च केले गेले 3 आणि धावसंख्या आली आहे NCC नारंगी संघाला 2. ही जेव्हा जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली होती शांताराम गरज साहेब त्यावेळेस डगआउट मधून जो आवाज आला होता जोरात, फटका चांगला आहे, फटका चांगला, गॅप मध्ये देखील आहे, गॅप शोधला गेला आणि काय तो फटका सजवला गेला. धावा मिळतील या ठिकाणी 4 चौकार. सुरेखा फटका चौकार. 1 बाउन्स निघून जातोय 4 धावांसाठी. महत्वाच्या 4 धावा कर. पहिले 3 चेंडू मागे फक्त 2 धावा आल्या होत्या. 2 धावा आल्या होत्या मात्र 2 चेंडू सुद्धा वाया गेले होते. अवांतर 2 चेंडू इथे हाताळले गेले होते आणि त्याचंच प्रेशर थोडंसं फलंदाजावर जाणवत होतं. मात्र त्याला प्रत्युत्तर देताना आताच्या चेंडूवर चांगल्या पद्धतीने चौकार मारून आपल्याला स्वतःला एकदा प्रूफ करून दाखवला ते मनीष पाटील याने. सामन्याकडे वळतोय 6 धावा होता. त्याचा पहिल्याच षटकातील पुढचा चेंडू हाताळला जातोय. बघावा झेल होतोय का. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आणि गडीबाद क्रम येतोय. पहिला गडीबाद क्रम मनीष यांच्या नावाने क्रम वाढला जातोय. पहिला हादरा बसतोय NCC नारंगी संघाला. चांगला खेळाडू होता आणि संकट मोचक देखील होता हा खेळाडू, कारण वैतीपाड्याचा एक रेकॉर्ड आमच्या समोर येतोय. ज्यावेळेस सुरुवातीलाच संघ डगमळला होता त्यावेळेस मात्र याच खेळाडूनं पारी सांभाळली होती. तब्बल 18 धावा कुठल्या होत्या त्या वैतीपाड्याच्या त्या स्पर्धेमध्ये मनीषनं. मात्र तो मनीष या ठिकाणी बाद होते. 5 चेंडूमध्ये 6 धावा, 23 धावेचं टार्गेट समोर आहे. एक खेळी आपली मात्र साकारली मनीषानं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये डॉल वाटलं होतं 23 धावा कमी वाटत होत्या मात्र ते आता जास्त वाटायला लागलेत. कारण पहिलं षटक चालू असताना फक्त धावा येताना दिसतात 6. ज्या धावांची आवश्यकता आहे 8च्या सरासरीने, 7:45च्या सरासरीने जावं लागेल. त्या सरासरीला गाठण्यासाठी निश्चितच धावा कराव्या लागतील आणि त्या धावा येण्यासाठी फलंदाजीमध्ये एकाच चौकार एकाच षटकार येणं गरजेचं आहे भरत भाऊ. नक्कीच नक्कीच. इथून
चांगली गोलंदाजी, विकेट. सगळ्यात महत्वाचं काय, तुमचा स्कोरबोर्ड कमी आहे. इथून जर तुम्ही विकेट लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न केलात, लवकरात लवकर विकेट तुम्ही प्राप्त केलात, तर नारंगी बी टीमवर तुम्ही दबाव देऊ शकता. जर नारंगी संघ शूट झाला तर इथे मात्र ते विजयाचा उंबरठा नक्की तोडला. आणि तिला वेळेस चांगला फटका आहे, चांगलं क्षेत्ररक्षण कव्हरच्या दिशेने केलं गेलं. इथे देखील 2 धावा मिळतील. नक्की फलंदाज सुद्धा चांगला आहे. हेमेंद्र मांगेला आमचा एनसीसी लेदरचा खेळाडू आहे. ए टीममध्ये खेळता आला नाही कारणास्तव, काही कामानिमित्त बाहेर असल्याकारणे आज बी टीममध्ये खेळताना दिसतोय. जतीन मांगेला सुद्धा ए टीममध्ये खेळणारा खेळाडू आहे, कारणास्तव तिथे वेळ देता आला नाही म्हणून बी टीममध्ये खेळताना दिसतोय. चांगले खेळाडू आहेत. एनसीसी नारंगी संघाचे लेदरचे चांगले खेळाडू, टेनिसचे चांगले खेळाडू आहेत, नाव लौकिक केलेले खेळाडू आहेत आणि आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक पूर्ण होत असताना भरत भाऊ धावसंख्या जाऊन पोहोचली होती 8. जी सरासरी गाठायची आहे त्या सरासरी पोहोचताना दिसतंय आणि जी सरासरी गाठावीच लागणार आहे विजयी व्हायचं असेल तर एनसीसी नारंगी संघाला. 12 चेंडू आणि 15 धावेची गरज. इथून मात्र हे जे षटक आहे ते खूप महत्वपूर्ण असेल. इथून कमीत कमी धावा. सिंधुदुर्ग इथून मात्र हा संघ दाखल झाला आहे. इतका लांबचा प्रवास करून हा संघ या ठिकाणी दाखल झाला आहे असं म्हणू शकतोय आपण. इथून या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा. थोडंसं नक्कीच मॅचला ती चुरस पाहायला मिळेल. दबाव जो आहे तो दबाव नक्कीच एनसीसी बी टीमवर जाणवेल. मात्र इथून कमीत कमी धावा 3 ते 4 धावा, जेणेकरून शेवटच्या 6 चेंडूमध्ये 10 धावा हे ठेवणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं चित्र जर घडलं गेलं किरण 11 या टीम कडून तर मात्र या मॅचला रंगत येईल. अन्यथा मात्र ही मॅच मात्र एनसीसी टीम घेऊन जाईल. फ्रंटला येऊन खेळला जातोय. डाऊन द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप लॉंग ऑन वरून. फिल्डर वेगाने येतोय. फक्त सिंगल इथे प्राप्त केला जाईल. 1 धाव. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 9. सामना शांताराम गरज साहेब अजूनही बॅलन्सिंग आहे. नक्की बॅलन्सिंग सामना पाहायला मिळतोय. 9 धाव होताना दिसतात. अजूनही 14 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 14 धावा. हा चेंडू वाईटचा इशारा केला जातोय. पंच गंभीर उर्फ परशुराम पाटील यांच्याकडून वाईटचा इशारा येतोय. 1 धाव वाढली जाते स्कोरिंग कारमध्ये. एनसीसी नारंगी संघासाठी 1 धाव वाढली जाते. जी धावसंख्या नेऊन ठेवली जाते ती 10. या धावसंख्येवर अजूनही 13 धावांची आवश्यकता. सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा थोडासा हलवार सोडलेला चेंडू होता आणि त्या चेंडूचा समाचार घेताना निश्चितच चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय जतीन मांगेला आणि हेमेंद्र मांगेला या 2 खेळाडूंच्या दरम्यान. आणि त्याचाच फायदा होताना 2 धावा येताना दिसतात संघासाठी, ज्या महत्वपूर्ण असणार आहेत. भरत भाऊ नक्कीच कौतुक करेन मी हेमेंद्र मांगेला यांचं. पूर्ण जी फील्ड सजवली आहे खास करून किरण 11 या टीमनं त्या फील्डकडे पूर्णतः लक्ष दिलं. पूर्णतः बाउंड्री लाईनवर सर्व फिल्डर्स आहेत. सॉफ्ट हँडनं फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम ऑन साईडला केलं गेलं आणि क्विकली सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. कौतुक असेल या मुलाचं. म्हणजे कुठेतरी ते लक्ष देखील आहे. फक्त चेंडू आणि बॅटचा संपर्क न होता इथे खेळीकडे लक्ष देणं गरजेचं. त्याप्रमाणे हेमेंद्र मांगेला यांचं आपण ते लक्ष पाहिलं. तिथे सिंगल मिळेल. पुन्हा एकदा फेकी तितकी चांगली पाहायला मिळत नाही. इथे काही धावा आणखीन मोजाव्या लागतील. 2 धावा दिले होते अशाच धावा एनसीसी नारंगी संघाने आणि 30 धावा एक परतफेड म्हणून पाहायला मिळते आली. जतीन मंगेराचे 2 मिस्टेक झाल्या होत्या. 2 ओव्हरथ्रोच्या 2 धावा आल्या होत्या. त्यातली 1 धाव वसूल झाली म्हणायला हरकत नाहीये. जतीन मांगेला यांना पाहिलं ना शांताराम भाऊ, तुम्हाला प्रवीण गावड यांची आठवण येते. बॉडी लँग्वेज तेच सांगते. प्रवीण गावडची बॉडी लँग्वेज तशीच आहे. सुरेख चेंडू. या चेंडूवर 1 धाव येते का आणि हा सुरक्षितरित्या 1 धाव येताना दिसतंय. ज्या 1-1 या 2-2 धावाने संघाला नेऊन ठेवायला पाहिजे तोच प्रयत्न केला जातोय. समजूतदारीने खेळलं जातंय. एनसीसी नारंगीच्या 2 खेळाडूंकडून आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 15. अजूनही धावांची आवश्यकता आहे ती 8 धावा. म्हणजे तंत्रशुद्ध खेळी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मिस्टन स्टोक आहे मात्र फिल्डर त्या ठिकाणी कोणताही नाहीये. जवळपास स्ट्रगल करावं लागलं डीप मधून. त्या फिल्डरला मिडविकेटच्या क्षेत्रामधून यावं लागलं होतं हा कॅच कॅरी करण्यासाठी. तत्पूर्वी मात्र या 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 17. 6 धाव्यांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 7 चेंडू 6 धावा. मॅच बनू शकते इथून देखील. बरेचसे सामने बघितले आपण आहे. तिकडे 4 धावा 3 धावा झाल्या नाहीयेत. येथे 7 आहेत. आणि हा ड्राईव्ह लॉंग ऑफ शॉट लॉंगॉनच्या वरून चौकार, ज्याला मिड ऑफ क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला आणि 4 धावा येताना दिसत आहेत. षटक पूर्ण होतं 2रं आणि धावा जाऊन पोहोचतात ते 2 षटकानंतर तब्बल 21. 2 धावांची आवश्यकता आपल्याला दिसणार आहे 6 चेंडू मागे. 3रं षटक येताना दिसणार आहे मैदानात. जतीन मांगेला यांच्याविषयी म्हणायचं गेलं मगासपासून त्यांच्याविषयी भरपूर माहिती की आंतरराष्ट्रीय ही व्यक्ती आहे. शिपवर असतायत. मात्र
काय फटका खेळला गेला, असं वाटलं की कदाचित कंटिन्यू हा खेळाडू टचमध्ये आहे की काय. या प्रकारचा फटका मात्र जतीन मांगेला यांच्या बॅटमधून तो आपण पाहिला. इनफिल्डच्या वरून सुरेख फटका सजवला गेला. 4 धावा. आता 6 चेंडू आणि फक्त 2 धावांची गरज. शतरक्षण सजवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात आहे. 6-2ची मॅच. सुरुवातीपासूनच विकेट किंवा डॉट बॉल जर आले तर मात्र ही मॅच बनू शकेल. सध्याच्या घडीला जे पारडं जड आहे ते एनसीसी नारंगी बी टीमचं. झहीरभाई भरपूर नावं इथे लिहिले गेले. शांताराम गरज साहेब, मी सुद्धा हा बोर्ड रंगलेला बघितलेला आहे. खरोखरच फायर झहीरभाई, ऑन फायर. ऑन फायर झहीरभाई. आणि खरोखर या व्यक्तीचं जितकी स्तुती करावी तितकी कमी आहे. कारण यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून इथे अजून एक नाव लिहिले बघा, अटॅक का दुसरा नाम झहीरभाई. हे 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 नाव कशासाठी लिहिले हे तुम्हाला मी सांगतो. याचं देखील कारण आहे. कारण ज्यावेळेस आपली 40+ स्पर्धा होती शांताराम गरज साहेब, आणि ती जवळपास स्पर्धा मला वाटते 2 ते 2:30 वाजले होते ती स्पर्धा संपायला. अजून एक कमेंट्स बघा, बंदूक से डर नहीं लगता साहब, झहीरभाई की कमेंट्री से डर लगता. नाही, ते अटॅक का दुसरं नाम झहीरभाई याच्यावर मी तुम्हाला ते उदाहरण देतोय. त्यावेळेस आम्ही रेल्वे ट्रॅक वरून शांताराम गरज साहेब चालत चाललो होतो. घोडदळ टीम आमच्या सोबत होती. झहीरभाईच्या मध्येच छाती दुखायला लागलं होतं. आम्ही देखील घाबरलो होतो. भरत भाऊ झहीरभाई लिहिले ना, इथे जहरीला भाई दिसते. और एक नया नाम. नाही, खरोखरच काय स्टॅमिना आहे या व्यक्तीचा. मी कालच्या दिवसामध्ये पाहिलं. नॉनस्टॉप कॉमेंट्री करणं खायची गोष्ट नाहीये. चला, समालोचन कक्षामध्ये करतोय बदल. इन्व्हाइट करतोय कॉम्बॉक्स मध्ये एक गोड आवाज, तुमचा सर्वांचा आवडता आवाज. झहीर जी, आप आइए. कमेंट्री बॉक्स में आपका तहे दिल से स्वागत है.